ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, आज सोमवार आहे, त्यानिमित्त आपल्या मंदिरामध्ये ओंकारेश्वरास शिवपूजा अभिषेक करण्यात आले. जी का आपले नियमितपणे मंडळी आहेत ते शिवाभिषेक करण्यासाठी दक्षिणा वगैरे पाठवत असतात. त्यांच्या नियमितपणे शिवाभिषेक वगैरे असतात. अशा मंडळींचे शिवाभिषेक करण्यात आले. त्यांच्यासाठी तुमच्यासाठी मी ओंकारेश्वर चरणी प्रार्थना केली की तुम्ही सुखी समाधानी आनंदी राहावं. तुमच्या काय मनोइच्छा असतील, मनोकामना असतील त्या पूर्ण व्हाव्या अशी मी ओंकारेश्वर चरणी प्रार्थना केली. तर मंडळी, आज विषय आहे की आता 2 दिवसावर गुरुपौर्णिमा आलाय. आणि गुरुपौर्णिमा आल्या असल्याने खूप मंडळीने समजा मेसेज केलेत. काही मंडळींना नवीन गुरुमंत्र वगैरे घ्यायचा आहे, त्यांनीही केलेत आणि जुन्याही मंडळींनी काही केलेले आहेत. पण बऱ्याचशा आता खूप वर्षापासून जी आहेत मला जोडलेली मंडळी, समजा दीक्षा घेऊन, त्यांना काही जास्त सांगण्याची गरज नाही. ते नियमितपणे जी गुरु पौर्णिमेला जे काही मी पूजा वगैरे सांगत असतो त्यांना माहीत आहे. पण काही नवीन आहेत, काही ना लक्षात येत नाही. तर अशांसाठी सांगतो मी की आपल्याला गुरुपौर्णिमेला आता तुम्ही नवीन गुरुमंत्र घेणारे बी ऐका आणि घेतल्यांनी पण ऐका. ज्यांना माहीत नाही, ज्यांना माहीत आहे त्यांनी काही ऐकण्याची आवश्यकता बी नाही. की आपल्याला अवघड काहीच नसतं. ज्या दिवशी गुरुपौर्णिमा आहे त्या दिवशी लवकर उठावे, स्नान वगैरे करावे. शक्य असेल तर स्त्रिया असतील तर त्यांनी नवीन साडी वगैरे परिधान करावी. सर्वप्रथम शिवपूजा करून घ्यावी. आता प्रत्येकाच्या घरामध्ये मी पूर्वी सांगितलेलं आहे की ज्यांनी दीक्षा घेतलेल्या आहे त्याने शिवलिंग आपल्या घरामध्ये असलंच पाहिजे. शिवपूजेमध्ये दररोज असलंच पाहिजे, हा नियम आहे माझा. आणि बऱ्याच मंडळीला माहीत पण आहे की माझे उपवास सुद्धा कसे असतात, ते आपले मेन उपवास धरायचे असतात. सोमवार असतो, प्रदोष असतो, शिवरात्री असते महिन्याची, आणि गुरुपौर्णिमेला गुरुच्या नावाने एक उपवास असतो. आता कदाचित काही मंडळींना लक्षात बी येत नाही, पण गुरुसाठी एक उपवास करायचा असतो. तो उपवास पण करायचा आपल्याला. आणि सकाळची पूजा, आणि शक्यतो तुम्ही 7ला बसावं. सकाळच्या 7 वाजता, कारण त्यावेळेस आपली पूजा इकडे मंदिरात पण केली जाणार आहे नियमितप्रमाणे. आणि ती पूजा तुम्ही घरी सुद्धा, आता तुम्हाला पूजा कशी करायची सोपी पद्धत सांगतो. ज्यांना माहीत नाही त्यांनी, आपल्याला एक तांब्याचं ताट घ्यायचं छोटंसं. त्याच्यामध्ये धातूचं शिवलिंग असेल अथवा इतर कुठलं असेल तर ते शिवलिंग ठेवायचं आहे. आणि पंचामृत बनवण्यासाठी आपल्याला दही, मध, तूप, केळी, थोडासा केळीचा, आणि दूध, हे असे म्हणजे 5 असावे त्याच्यामध्ये. त्याचं पंचामृत बनवू शकतो आपण. थोडंसं वाटीमध्ये दूध घ्यायचं आहे, पंचामृत तयार करायचं आहे इकडे बाजूला. अशा 2 वाट्या तयार करायच्या आणि त्या याच्यामध्ये पंचामृतामध्ये थोडीशी साखर टाकायची. खडी साखरचा तुकडा टाका, थोडासा हलवून घ्या. त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला जो शिवमंत्र असतो, ओम नमः शिवाय नमः, ओम नमः शिवाय नमः, हा मंत्र म्हणून आपल्याला स्नान घालायची. शंभूला, लिंगाला स्नान घालायची. त्यानंतर मंत्र चालूच ठेवायचा. तुम्हाला अवघड काही मंत्र, जर दुसरे काही येत असेल तुम्हाला मंत्र ते म्हणू शकता, तुम्हाला बंधन नाही असं काही, पण सहज करता येईल सारखं सांगतोय. आणि ते त्यानंतर पंचामृतानं स्नान घालायची, मंत्र म्हणत चालत राहायचं. त्यानंतर साधं पाणीनं स्नान घालायची, परत दुधाने स्नान घालायची. अशा प्रकारे स्नान वगैरे करायची, म्हणजे अभिषेक करायचा आपल्याला थोडक्यात. त्यानंतर बेलपत्र, फुलं वगैरे, अक्षता हे सर्व व्हायच्या. गुरुचं स्मरण करायचं. तुमच्याकडे जर गुरुचा तुमच्या फोटोचा असेल तर फोटोचं पण पूजन करायचं असतं. आणि आरती वगैरे करून
हात जोडून गुरुचं स्मरण करा, गुरुचा आशीर्वाद घ्यायचा, गुरुमंत्राचं पठण करायचं आहे आपल्याला. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ज्याने माझा गुरुमंत्र घेतलेला आहे तो गुरुमंत्र तर सगळ्यांना माहीतच आहे, ज्यांनी घेतलेला त्यांना. आणि ज्यांना म्हणजे घेतलेला नाही त्यांनी फक्त ओम नमः शिवाय नमः एवढंच बोलायचं आहे. तुम्हाला गुरुमंत्र तुमची पूजा झाल्यानंतर तुम्हाला जे ऑनलाईन आहेत त्यांना ऑनलाईन मिळेल ते मंत्र तुम्हाला. तर अशा पद्धतीने थोडक्यात सोपी पूजा करून घ्यायची आपल्याला. आणि शक्यतो ही गुरुपौर्णिमा म्हणजे गुरुचं स्मरण करणे, गुरुचा आशीर्वाद घेणे यासाठी आहे. तर अशा पद्धतीने ही सोपी पूजा सहज करण्यासारखी. आणि तुम्हाला उपवास सोडायचा हा प्रश्न असेल तर उपवास तुम्ही दुपारून सोडू शकता, अगर सायंकाळी सोडू शकता. अशा पद्धतीनं तुम्ही हे गुरुपूजन करू शकता. गुरुची जी आशीर्वाद वगैरे आपल्या गुरुचा घ्यायचा आहे त्या दिवशी घेऊ शकता. तुम्ही मेसेज वगैरे करा. वाटल्यास ज्यांना जमन तेवढ्यांना फोन करून सांगणारच आहे. हे ऑनलाईनसाठी प्रत्यक्ष काही येतात त्यांना ते मी बोलतो, तिथं काही अडचण नाही. पण जे दूरवर आहेत त्यांच्यासाठी ही सोय आहे सगळी. तर अशा पद्धतीनं तुम्हाला ही गुरुपौर्णिमेची पूजेची माहिती देतोय. तुम्ही म्हणाल की आजच का द्यायला, तर कदाचित उद्याच्याला माझ्या मागे काम असू शकतात अथवा मला देणं होईल न होईल काही सांगता येणार नाही, म्हणून मी आजच तुम्हाला ही माहिती देतोय. आणि तुम्ही म्हणाल की असं म्हणजे काय आहे असं, तर मी थोडंसं पावसात भिजल्यामुळे आजारी आहे थोडा म्हणून मला हे माझा आवाज पण चेंज झालेला आहे थोडासा. तर असो, थोडक्यात मी तुम्हाला माहिती दिली. तर मंडळी आपला निरोप घेतो, परत भेटणारच आहे पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत मंडळी ओम नमः शिवाय. जय हिंद, जय भारत. सुखी राहा आणि समाधानी राहा.